वेलकम टू व्यवहारे नेत्रालया. या व्हिडिओद्वारे आपण ॲलर्जीमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत. ॲलर्जी हा डोळ्यांचा आजार हा शरीराच्या इम्यून सिस्टीमद्वारे एखाद्या इरिटेटिंग घटकाला दिलेला प्रतिसाद आहे. ॲलर्जी ही वर्षाच्या कोणत्याही महिन्यात होऊ शकतं, पण स्प्रिंग, समर आणि जेव्हा फुलांचे किंवा झाडाझुडपांचं प्रमाण वाढतं त्यावेळेस ॲलर्जीचा प्रादुर्भाव जास्त असतो. ज्या गोष्टीमुळे ॲलर्जी होते त्यांना ॲलर्जन म्हणूया. साधारणतः धूर, पाळीव प्राण्यांच्या शरीरातनं निघणारा कोंडा, धूळ आणि धुळीमुळे असणारे घटक ज्याला डस्ट माइट्स म्हणतो अशांमुळे ॲलर्जी होऊ शकते. त्याशिवाय पोलन्स म्हणजे ज्याला आपण परागकण म्हणतो हे पण ॲलर्जी होण्याचं प्रमुख कारण आहे. डोळ्यांमध्ये खाज येणे, डोळे लाल असणे, डोळ्यात पाणी येणे, डोळ्यांमध्ये सूज येणे, उजेडांचा त्रास होणे ही ॲलर्जीची कॉमन लक्षणं आहेत. काही व्यक्तींना डोळ्यांच्या ॲलर्जीसोबत नाकांमध्ये पण ॲलर्जी उद्भवू शकते आणि अशा व्यक्तींना वारंवार शिंका येणं, नाकात खाज येणं किंवा नाक बंद होणं असा त्रास पण होऊ शकतो. डोळ्यांमध्ये येणारी खाज हे ॲलर्जीच्या आजाराचं प्रमुख लक्षण आहे. याशिवाय तुमचे आय स्पेशालिस्ट डोळ्यांची तपासणी करून तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डोळ्यांच्या ॲलर्जीचा त्रास आहे हे ठरवतात आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट सजेस्ट करतात. आय स्पेशालिस्टनी दिलेल्या ड्रॉप्समुळे ॲलर्जीचा त्रास कमी होतो, पण ज्या घटकांची ॲलर्जी आहे त्या घटकांशी संपर्क आल्यास ॲलर्जीचा त्रास परत परत उद्भवू शकतो. त्यामुळे रुग्णांनी ॲलर्जीच्या आजाराला प्रिव्हेंट करण्यासाठी काळजी घेणं आवश्यक. ॲलर्जींचा संपर्क टाळण्यासाठी रुग्णांनी बाहेर जाताना धूळ हवेपासून संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्टिव्ह गॉगल्स वापरावेत. त्याचप्रमाणे धान्याला किंवा फुलांना हात लावल्यानंतर लगेच हात स्वच्छ धुवायला हवेत. ज्या व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर जास्त खाज येते अशा व्यक्तींची ॲलर्जी बिछाड्यामध्ये किंवा उशीमध्ये असलेल्या धुळीमुळे होऊ शकते. त्या रुग्णांनी उशीच्या खोळा किंवा चादर उन्हात वाळवावी आणि स्वच्छ धुणं गरजेचं असतं. ॲलर्जीच्या व्यक्तींनी डोळ्यामध्ये खाज आल्यास डोळा चोळू नये. डोळा जास्त चोळल्यास ॲलर्जी वाढू शकते. खाज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ॲलर्जीच्या या आजाराला बऱ्याचदा पूर्णतः बरं करणं शक्य नसतं. त्यामुळे नेत्रतज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधी टाकणे आणि त्यांनी सांगितलेली काळजी घेणे यांनी ॲलर्जीला कंट्रोल करायला मदत होते. धन्यवाद.